देखील लक्षात आलेला आहे। अंबादास दानवे देखील आपल्या सोबत जोडले जात आहेत। त्यांची देखील आपण प्रतिक्रिया घेऊयात। अंबादासजी, सकाळपासून शांततेमध्ये आंदोलन सुरू होतं, पुन्हा एकदा आता या आंदोलनामध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे। नाही, खरं तर सरकार बेजबाबदारपणे या सगळ्या आंदोलनात वागतंय। कारण आपण काल परवा वेळेत बॅलिस्टिक त्या सुद्धा वापरल्या गेल्या, ज्या कोर्टाने बंद केलेल्या आहेत। आणि सगळे विद्यार्थी शांततामय मार्गाने आंदोलन करत असताना खरं तर पोलिसी बळाचा वापर करण्याची गरजच नाही। परंतु सरकार याच्या माध्यमातून दहशत माजवण्याचा प्रयत्न करतंय असं म्हणता येईल। अगदी आपण थेट हाच प्रश्न विचारूयात। भारतीय जनता पक्षाचे अजित चव्हाण आपल्यासोबत जोडलेले आहेत। अजितजी, अंबादास दानवेंचं थेट म्हणणं आहे की दहशत माजवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। माझा स्पष्टपणे अंबादास दानवेजींना प्रश्न असा आहे की आपण कुणीच या आंदोलनामध्ये सहभागी नव्हता। कारण काँग्रेस असेल, विरोधी पक्ष असतील, या सगळ्यांना अभिजित दिपके आणि इतर लोकांनी जी अश्लाघ्य शब्दामध्ये टीका केली होती, आपण नव्हताच कोणी सहभागी। का नव्हता सुरुवातीपासून? अचानक या सगळ्या आंदोलनाला पेटवापेटवी झाल्यानंतर इथं आपल्याला काहीतरी फेम मिळेल, इथं आपल्याला काहीतरी विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळवता येईल हेतून आपण नंतर घुसला त्या आंदोलनामध्ये। आणि म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ चोकावतो आहे। ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमचे विरोधी पक्ष राजकारण करतायत, मला असं वाटतं हे अतिशय वाईट आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा अंबादास दानवेजींचा पक्ष मोर्चा काढतोय। तो मोर्चा काढत असताना मी अभिनंदन करेल त्यांचं की तिरंगी झेंड्याच्या खाली तुम्ही मोर्चा काढायचा निर्णय घेताय, कारण तुमच्या झेंड्यांची ताकद संपली। हे विद्यार्थी त्याच्या खाली सुद्धा एकत्र यायला तयार नव्हते। विद्यार्थ्यांच्या सगळ्या समस्या सुटलेल्या असताना विरोधी पक्ष बेजबाबदारपणे फक्त आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी ज्या पद्धतीने या आंदोलनाला त्यांच्याकडनंच उत्तर घेऊयात। अगदी चुकीचं आहे। अगदी अंबादासजी, राजकीय पोळी भाजण्याचा तुमचा प्रयत्न आहे, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर तुम्ही बंदूक ठेवताय असं अजित चव्हाणांचा थेट आरोप आहे। मला वाटतं अजित चव्हाणच्या यांना उत्तर मला फार देण्याची गरज नाही। राजकीय पोळी जर भाजायची असती तर आम्ही आमच्या पक्षाचे झेंडे घेऊन आलो असतो। आमच्याच पक्षाच्या समजा काल आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्या आव्हानाला किती लोक आले बघा। उद्या उद्धवजी ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे मार्च काढणार आहे, किती लोक येतात बघा। भारतीय जनता पार्टी दम आहे का जनतेत येऊन सांगायचे एखाद्याने या म्हणा जनतेत रस्त्यावर, किंवा आमच्या विरोधात मोर्चा काढून दाखवा म्हणा, किंवा या पोरांच्या विरोधात काढून दाखवा म्हणा? आहे का दम भारतीय जनता पार्टी? नुसते तुमच्या हाच आहे, राजकीय विषयांवरती मोर्चा काढायचा दम आहे का तुमच्यामध्ये? मुळात हे जे विद्यार्थी रस्त्यावर उतरले यांच्या असंतोषाच्या खाली तुम्ही राजकीय पोळी भाजून घेताय ना। या ना महाराष्ट्रामधल्या विकासाच्या मुद्द्यावरती बोलायला आहे का दम? तुम्ही आताच नुकतंच अधिवेशन पार पडलं, माझे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेल्या डिसिजन्सच्या विरोधामध्ये मोर्चा काढण्याचा आहे का दम? विरोधी पक्षांमध्ये दानवे साहेब, आपल्याकडे मुद्दे नाही। या विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये बार टाकताय, तुमच्याकडे मुद्दे आहेत का दानवे साहेब? आपल्याकडे मुद्दे नाही। शेवटच्या क्षणापर्यंत विरोधामध्ये होतात तुम्ही। आणि तुमचे काय म्हणाले आदित्य ठाकरे साहेब, अमितजी काय म्हणाले की आमचा सोनम वांगचुकना पाठिंबा आहे, अभिजित दिपकेला नाही। इतका वैचारिक विरोधाभास होता, पण तो सगळा गळून पडला। त्याचं कारण असं की लक्षात आलं आपल्या की इतके दिवस आपल्या काळजी जमत नाही, आपल्या लाठीचार्ज जो होतो त्याच्यावर बोला। दिल्लीमध्ये पोलीस लाठीचार्ज करतात त्याच्यावर बोला। तुमच्यातला एखादा तरी माणूस निषेध करतो भाजपचा, एवढे दिल्लीमध्ये झालेले भाजपचे लोक। पक्षांनी याच्यामध्ये जे गुंड घुसवले, बॅगेत दगड भरून लोक आले, ज्या पद्धतीनं महिला पत्रकारांचं मॉब लिंचिंग झालं, विरोधी पक्ष म्हणून तुम्ही याच्यात सहभागी असाल तर या सगळ्याची जबाबदारी सुद्धा दानवे साहेब आपण घेतली पाहिजे ना। या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये महिला सन्मानाकरता आपण रस्त्यावर उतरणार नाही का? तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे ना। महिला पत्रकारांचं मॉब लिंचिंग झालं, त्यांना बगलेत दाबून धरलं, कोण होते हे कार्यकर्ते? आपल्या पक्षाचे होते का? उबाटा गटाचे होते का? काँग्रेसचे होते का? आपचे होते का? प्रश्न विचारला पाहिजे ना आम्ही सुद्धा। तुम्हाला लोकशाहीमध्ये जर राहायचंय, तुम्हाला जर तुमच्या जबाबदारी जर कळत असेल तर आपली कर्तव्य सुद्धा कळली पाहिजे। अधिकार जर कळत असले तर कर्तव्य काय आहे आंदोलकाची? आंदोलनाला बसलेल्या माणसांना आंदोलनाची जबाबदारी घेतली पाहिजे ना। विरोधी पक्ष म्हणून आपण घेता का जबाबदारी या सगळ्याची? ठीक आहे।
अजितजी, अंबादास दानवे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. तुमची भूमिका देखील अत्यंत नाही, महत्त्वाची संपर्क आहे. तुम्ही तुटणारा जो ज्यांच्या मुद्द्यामध्ये दम नाहीये, महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर खोट्या मुद्द्यांना विद्यार्थ्यांना भरीस पाडून आंदोलन करायला लावणारे लोक अशाच पद्धतीने संपर्कात तुटतील, लोकांच्याही तुटतील. लोकांना हळूहळू याच्यातला विद्यार्थ्यांना फोलपणा लक्षात येतोय, पुन्हा पुन्हा हिंसा भडकते. त्यामुळं अजितजी, मात्र दानवेंचं असं म्हणणं होतं, सामाजिक मुद्द्यांवर भारतीय जनता पक्ष कधीच आंदोलन करू शकत नाही. मला आपला प्रश्न लक्षात आला नाही, माफ करा. दानवेंचं असं म्हणणं होतं की सामाजिक प्रश्नांना अनुसरून भारतीय जनता पक्ष कधीच आंदोलन करू शकत नाही, की जे आम्ही करतोय. अहो, या भारतामध्ये, या देशामध्ये सगळ्यात मोठी आंदोलनं या भारतीय जनता पक्षाने उभी केली, हा इतिहास आहे. राष्ट्रीय पातळीवरती सगळ्या प्रश्नांना नुसती आंदोलनं करून भागत नाही, त्या आंदोलनांना अतिशय समर्पक पद्धतीनं चांगलं उत्तर देण्याचं काम सरकारमध्ये आल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पक्षानंच केलं ना साहेब. आणि हे विद्यार्थी आमचे, यापुढे त्यांच्यावर कठोर कारवाई करू नये असं केंद्राने सांगितलेलं आहे, गृहमंत्र्यांनी सांगितलंय, माननीय पंतप्रधानांनी सांगितलंय. बरं, त्याचा फायदा विरोधी पक्षाचे गुंड या आंदोलनामध्ये हिंसा भडकवून घेणार असतील तर याचा भाजपच्या वतीनं मी तीव्र शब्दात निषेध करतो. अगदी. मात्र अजितजी, आजच्या या गदारोळच्या मुद्द्यावर आपण पुन्हा एकदा येऊया. गदारोळ होतोय, अर्थातच असंतोष वाढत चाललेला आहे. विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. मात्र भारतीय जनता पक्ष, केंद्र हा राजीनामा अद्यापपर्यंत ते घेत नाही किंवा त्यांचा तसा विचार सुद्धा दिसत नाहीये आणि त्यामुळेच हा असंतोष आता वाढण्याची भीती आहे.